बातमी आता सविस्तर आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली आहे। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर बोलताना सपकाळांची जीभ घसरली आहे। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर टीका करत असतानाच सपकाळ यांनी एकेरी भाषेचा वापर केलाय। तर पंतप्रधान मोदी आणि फडणवीस धुरंधर असं म्हणत नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस मोदी उपाशी, आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटर खेटर घेऊन दाखवायचं, हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे। हे फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही। अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। काय म्हणाला पहिले, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे। कांदा बांगलादेश द्या द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला। हा भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत दलिंदर जो भी कहेंगे सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50,000 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे हे बांगलादेशात चाललं। अरे मूर्खा, असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही। अरे मोदी मूर्खा, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल। आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे। नरेंद्र जो आहे तो दलिंदरही आहे, सिलेंडरही आहे। आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे। यानं काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे की हा डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, संसदेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, जगातल्या कोणत्याही माणसाची डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही। त्यामुळे एक सिलेंडर पंतप्रधान याच्या माध्यमातून आपलं काही चांगलं होऊ शकत नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पुन्हा एकदा जीभ घसरली। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात त्यांनी टीका केली। हर्षवर्धन सपकाळांना एकच सांगायचंय, दलिंदर काँग्रेस आहे तर धुरंधर नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ आहेत। ज्या पद्धतीनं दलिंदरपणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ करतायत, हा दलिंदरपणा महाराष्ट्र बघतोय। भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ धुरंधर आहेत हे देखील या देशानं ओळखलंय।